खेळायचं आहे का तुम्हाला रात्री? हा गाईस, बेबी माझ्या मांडीवरती रडत होती. आता 12 वाजलेत. हे बघा, करेक्ट 12 वाजून गेले, संपले 12 वाजून सुद्धा. काय माहिती आमचं बाळ काय माहिती कधी झोपते ही आमची मॅडम. चला गाईस, आणि फेस रिव्हील होईल लवकरच. बाय बाय. माझ्याकडे बघती, जवळ घेऊन बसावं लागेल तिला. कधी झोपेल माझं बाळ. A few moments later. नाश्ता. बाय प्रज्ञा. तर आता चाललो आहोत आम्ही मार्केटला. मी हारून पण येतोय सोबत. त्याला कपडे घ्यायचे आहेत. हा बघा, शाळेत नाही गेला, याला कपडे घ्यायचे आहेत. बाळ वगैरे मस्त झोपलंय शांत. जाऊयात, 1-2 तासात वापस येऊया. गाईस, मी पोहोचलोय आता बाजाराला. बाजाराच्या दिशेने चाललोय. मला वाटलं लिस्ट भरपूर मोठी असेल, पण प्रज्ञाने फक्त 4च वस्तू सांगितल्या आहेत. 4 का 3च वस्तू सांगितल्या आहेत, आणि त्याच्यासाठी आलोय मी आता असं वाटतंय. पण जाऊ दे, जरा माझं दुसरं सुद्धा काम आहे डॉक्युमेंट्सचं, ते पण करतो. एवढं लवकर आलं गाईस की दुकान पण बसले नाहीत अजून. टाइम आहे, आताच चालू झालं. A few moments later. घेतलंय गाईस एवढं सारं सामान. सगळं प्रज्ञासाठी खायचं प्यायचं घेतलंय. लाईक खारीक अँड बदाम, काजू अँड ऑल. ते पहिले पण घेतलं होतं, संपलंय. आता परत एकदा स्टॉक घेतलाय. घरी भेटूयात डायरेक्ट. अरे ब्लॉग ही चालू नहीं किया था. क्या बोलती है? मैंने 3 सामान बोला, तूने इतना सारा लाया. मौका नहीं छोड़ता शॉपिंग करने में. पैसा बहुत ज्यादा हो गया तुम्हारे पास, तो मेरे को दे दो ना. नहीं अपना है वो. सॉरी, अपना है. हम चिकन लाया ये मैंने. कहाँ से लाया? मंडे से. क्यों लाया था ना तू? अरे मैं उसको क्या बोला, उसको बोला भाई साहब, मैं बोला पिछले हफ्ते में आया था तो आपके पास रख के भूल गया था, तो उसने दे दिया मैंने, ऐसे दे दिया. वो बोला ठीक है, भूल गए तो कोई बात नहीं, लेके चले जाओ. अच्छे लोग हैं इधर के. अभी फिर मैंने उसने मेरे को पैसा नहीं लिया, तो मैं सोचा उसके इससे कुछ खरीदता हूँ. फिर वो धागा और ये खरीदा मैंने उसके इधर. धागा क्यों लिया? ऐसे ही कुछ ना कुछ खरीदता हूँ, मैं सोचा अच्छे दिल से दिया तो. तेरे ले लिया? तो मेरे लिए लिए, खाना खाने के बाद खाने के लिए, सॉरी पीने के लिए. अभी तू गर्म पानी पीना, ऐसे क्या देख रही है मेरे को? जल रही है मेरे से, मतलब मैं खाना पीना छोड़ दूँ तेरी वजह से? हाँ मोटी, तेरे लिए. अच्छा, तू मेरा देख रही है ये? हाँ, वो माई का है, माई के लिए लाया. हे पिशवी पण माईसाठी आणले गाईज. मी तिची पिशवी आहे ना, आज एक्स्ट्रा आहे, जाने दे. गाईस, माईची पिशवी फाटली आहे. तिला किती दिवसापासून बोलतोय पिशवी घे, तिने घेतली नाही. मग मीच घेऊन आलो. हाँ, चप्पल तेरे लिए. इतना अच्छा घर में पहनूं मैं? हाँ तो इतना अच्छा. अभी तू बोले लेके आ तो मैं लेके आया. ऐसा थोड़ी ना. और मेरा चॉइस देख कैसा है. हाँ, आता है क्या देख. वो मैं उसको बोला रिटर्न करूंगा अगर नहीं आएगा. ये थोड़ी ना घर में पहनने के लिए रहता है. अभी पहन घर में ही, इसको कुछ नहीं होता. मैं सोचा उसको मैं क्रॉक्स की तरह कुछ दो, तो बोला यही है. मैं बोला फिर दे दो. कैसा मतलब निकालने का टेंशन नहीं, पहनो निकालो, पहनो निकालो, ऐसा शूज की तरह. स्लीपर जैसा लेना चाहिए. नहीं था स्लीपर, पर वो इतना अच्छा नहीं था. गादी वाला. और तू फिसल के गिर जाती है, वो ऐसा वाला था इसके लिए. ये तो घर में क्या ऐसा पैर कवर होगा तो अच्छा रहेगा ना. पैर कवर हो इसके लिए लिया मैं, सामने का. है रे तेरे को तो परफेक्ट. कि छोटा है? हाँ ठीक है.
5 नंबर लिया ना मैंने, ठीक है थोड़ा छोटा होना, तो चेंज करूँ? थोड़ा पैर बड़ा हो गया ना। रुक, नहीं थोड़ी दिन तक लगातार पहन ही रहे, अभी पहन ही रहे, उतार मत ना उसको, फिर बड़ा हो जाएगा। अगर नहीं होगा तो फिर उससे मैं कल परसों चेंज करके लाऊंगा। हां गाईज, ही पिशवी जी आहे ना, हिच्यामध्ये खूप सारे माझ्या आठवणी आहेत त्या जोडलेल्या आहेत. लहानपणी मी मायच्या पिशवीतून ह्या कप्प्यातून सुट्टे पैसे चोरून घ्यायचो, 2 रुपये 3 रुपये मायच्या ह्याच्यातून. माय बोलायची घे, म्हणजे चोरून नाही, म्हणजे माय बोलायची तू चेक कर माझ्याकडे पैसे आहेत का, तर माय मला पिशवी द्यायची चेक करायला. मग मी तिच्या पिशवीतून शोधून काढायचो, एक कोपऱ्या बिपऱ्यामध्ये असं एक खाली बघायचो आणि मग भेटायचे 1-2 रुपये. तेव्हा खूप मजा यायची, लहानपणीची आठवण आहे. तेरे लिए चाय में खाने के लिए गुड डे. चाय खाना बंद कर रही क्यों? हाँ तो पानी दूध में खा. अच्छा नहीं रहता चाय। हाँ तो दूध में खाना, दूध में खाएगी तो भी अच्छा है. ये बॉक्स लाया तेरे लिए, देख ये गिफ्ट पैक. गिफ्ट पैक है. अरे बापले, बाई तो आवाज देती है मला. ये मेरा फेवरेट है। अंजीर, अंजीर बोलते हैं ना इसको. देख ना, इतना कितने का है, बहुत महंगा आता है ये रे. मेरा फेवरेट है। अंजीर, खारेक, बादाम, मूंग दाल, पिस्ता, इतना सब लाया तेरे ये लिए. क्या है? वो भगर, बगर क्या? भगर वो ऐसा, वो माई को पता है वो कैसे बनाते हैं उसको. तो ये मैं खाऊं? पता नहीं, माई से पूछना पड़ेगा अभी खा सकते हैं कि नहीं. बाकी सब तेरा सामान प्रज्ञा तेरे को पता है कि तेरा, मतलब मैं उधर गया था ना, फैमिली मार्ट गया था, तो उधर पे 1200 रुपये का सामान हुआ टोटल, 1200 रुपये का. और उसमें से 1200 में से सिर्फ मेरा एक ही है ये, जो मैंने खुद के लिए लाया. तो तू ऐसा बोल मत कि मेरे सामने खा रहा है पी रहा है, मोटे कहीं की. हेल्दी चीजें कितनी ला रहा हो तेरे लिए खाने के लिए, तो तू उसमें सेटिस्फाइड नहीं है, तेरे को जंक फूड लवर हूं जंक मैं। फूड चाहिए. ठीक है, तो बच्चे के लिए ये सब कोई बात करो, नहीं. और क्यों नहीं देखते? रो नहीं रही है वो, अरे सो गई. ऐसे ही आवाज करती है, सो जाती खा है. सकती हूँ मैं, क्या? पालक खा सकती हूँ, तो खा सकते हैं ना, एक जोड़ी माई का एक जोड़ी अपना है उसमें. दाल में डालूंगी ना। पालक और ये सलाद भी खा सकती है, मतलब ककड़ी, दही नहीं, सिर्फ ककड़ी नहीं खा सकती. ककड़ी सर्दी होता है ना, सॉरी, फिर वो मेरे को खिलाना. तू, मैं तो खा सकता हूँ ना. तू जो तेरे को नहीं खा सकते वो मैं खा लूँगा, कोई बात नाही. गाईस बघा किती सॅड गोष्ट आहे. खूप अरे मला तर आज एवढं सारं दिसलं होतं खायचं, पण करण्यासाठी मी थोडं कॅन्सल केलं. सोडा, अभी ये सब सामान रख अच्छे से, ओके. मग मला बाबाला घ्यायला जायचं आहे संध्याकाळी 6 वाजता. गाईस आता जेवून घेतो मी, अजून जेवलो नाही, 2 वाजलेत. चला थोडा वेळाने भेटूया. हॅलो, बाय बाय मंदार. कसं मस्त वातावरण आहे संध्याकाळचं. पावसाचं जरा वाटायला आकार, पावसाचा आकार दिसतोय आपल्याला. गाईस 6:30 वाजलेत. मी आणि अरुण चाललोय बाबाला आणायला. परत सोयाबीन मध्ये टाकायचं औषध पण सांगितलंय माईने आणायला. फवारायची आहे सोयाबीन. शेतात काम करताना जास्त ब्लॉग बनवत नाही आपण, आता बनवायला लागेल एकदा, नाही तर सगळ्यांना वाटतं रोहित काही कामच करत नाही. औषध घ्यायला लागेल. सोयाबीन खायला लागले ना, पाला खायला नुसता. ते बघ कसं खायला तिकडे एक फोटो जमते काढायला. ह्या किती सारे जण आहेत. पार्टी व्हायली त्याची तर. ती झाडे निघलं वाटते, झाडे निघली ती ते तिकड. हे सगळं येते तिकडे काय करायला? तिकडले बसलेत नुसते, ते खाऊन बसलेत वाटतं. चला घरी. त्यांनी जेवण बनवते, बाळ परेशान नाही करो म्हणून त्याला घेऊन बसलोय मी. 8:30 वाजलेत गाईस, विथ तारक मेहता. जेवण चाललंय, जेवण प्रज्ञा करते.
बाळाला घेऊन जेवते सोबत बसवून मांडीवर. ती खाली राहत नाही आमची मुलगी. आजकाल जरा जास्तच नाटकं करायला लागली. खाली टाकले की रडायला लागले, म्हणून घेऊन बसावं लागतंय. बघू आता तिचं झाल्यावरती मी जेवतो. आणि आपल्याला सकाळ सकाळी उद्या 5 वाजता जायचं आहे शेतामध्ये फवारणी करायला. 5 वाजता उठायचं टार्गेट आहे, पण बघू कितीला उठतो मी बाबाला बोलले की मला उठवायला या म्हणून. ओके, लेट्स सी. A few moments later. गाईस 12 वाजलेत. आमची मूवी संपली जस्ट. महाराजा मूवी बघतोय आम्ही. नेटफ्लिक्स वरती आली आहे. प्रज्ञा खूप रडली. हाँ, मेरे से ज्यादा तो तू रोया. तेरे आँख में अभी तक आंसू है. इसके आँख में गाइस अभी तक आंसू है. गाईस इसके आँख में आंसू है अभी तक. गाईस 2024चा बेस्ट मूवी महाराजा मूवी साऊथचा आहे. विजय सेतुपती. फुल भाई एक नंबर पिक्चर. अशा अंगावर काटे आले पिक्चर बघून. अनुराग कश्यप का एक्टिंग भी तो बस. तुम्ही पण बघा गाईस नक्की. हा पिक्चर खूप भारी आहे. आप पिक्चर देखोगे सरप्राइज पे सरप्राइज मिलते रहेगा पिक्चर में. बहुत भारी है. खतरनाक क्लायमॅक्स. अनएक्सपेक्टेड. सोचते किधर से है ऐसा पिक्चर. मी एक मुलीचा वडील झालाय तर मला आज जरा अजून जास्त टच झाला ते. म्हणजे खूप जास्त हे झालं पिक्चर बघून. मी एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही मूवी बघा गाईस. महाराजा मूवीचं नाव आहे, हिंदीमध्ये अवेलेबल आहे. नक्की बघा. जाऊ द्या आता 12 वाजलेत. उद्या जायचं आहे मला शेतामध्ये. झोपायचं होतं लवकर पण मैं भी सोने वाली थी, पिक्चर एवढा भारी होता की आम्हाला झोपच नाही आली. ओके, आमचं बाळ झोपलंय. चला भेटूयात मग सकाळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तू तो रो रहा था. पहली बार देखा है मैंने गाइस इसको रोते हुए.